पोलीस भरतीची तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी जे ग्राउंड घेतलं जातं त्यामध्ये नेमके कोणते कोणते टप्पे आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत आणि ग्राउंडमध्ये आपल्याला किमान किती मार्क्स मिळवावे लागतील जेणेकरून आपण लेखी परीक्षेला पात्र होतो ही माहिती आपण घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. सुरुवातीलाच ही बातमी बघा. राज्यामध्ये 15 सप्टेंबर पासून 10,000 पोलिसांची भरती होणार. आता ही बातमी मागच्या काही महिन्यांपूर्वीची आहे, 1-1.5 महिन्यापूर्वीची. आता रिक्त पदांची माहिती पण समोर आलेली आहे. राज्यामध्ये 19,000पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया 13 ते 14,000 पदांची असू शकते याची दाट शक्यता आहे. आता 15 सप्टेंबर पासून ग्राउंड आपलं चालू होणार आहे, तेव्हा 15 जुलै नंतर कधीही आपली जाहिरात येऊ शकते. आता जोरदार तयारी करा, कारण अंगात खाकी वर्दी परिधान करण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्राउंड बद्दल माहिती घेतोय. बघा, पोलीस भरतीचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत: ग्राउंड, लेखी परीक्षा आणि मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंडला जायचं आहे, पण त्या अगोदर तुमची ही शारीरिक पात्रता असणं गरजेचं आहे. मुलांच्या बाबतीमध्ये 165 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे. मुलींच्या बाबतीत 155 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर खेळाडू असाल तर 2.5 सेंटीमीटरची सूट मिळते. तुम्ही एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 सेंटीमीटरची सूट ही हाईट मध्ये मिळते. आणि मुलांच्या बाबतीमध्ये फक्त छातीचा क्रायटेरिया आहे. न फुगविता ती 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे. चला, आता हे आहे आपलं ग्राउंड. आता हे जे ग्राउंड आहे, या ग्राउंड मध्ये मुलांसाठी काय आहे ते आधी समजून घेऊया. मुलं असू द्या किंवा मुली असू द्या, हे 3च प्रकार या ग्राउंड मध्ये आहेत. चला, आता मुलांच्या बाबतीमध्ये हे 50 मार्कांचं ग्राउंड या ठिकाणी आपलं आहे. सगळ्यात आधी काय आहे तर 1600 मीटर धावायचं आहे 5.10 मिनिटमध्ये. त्यासाठी आपल्याला 20 मार्क आहेत. त्यानंतर 100 मीटर धावायचं आहे 11.50 सेकंदामध्ये. त्यासाठी आपल्याला 15 मार्क आहेत. आणि गोळा फेकायचा आहे 8.5 मीटरचा. गोळ्याचं वजन साधारणतः 7.26 kg, 7.25 किलोच्या आसपास गोळ्याचं वजन आहे. त्यासाठी आपल्याला 15 मार्क आहेत. अशा पद्धतीनं हे 50 मार्कांचं ग्राउंड आपल्या या ठिकाणी आहे. आता मुलींना बघूया आपण काय आहे. तर मुलींच्या ग्राउंडमध्ये त्यांना 800 मीटर धावायचं आहे 2 मिनिट 50 सेकंदामध्ये. त्यासाठी 20 मार्क आहेत. त्यानंतर 100 मीटर धावायचं आहे 14 सेकंदामध्ये. त्यासाठी 15 मार्क आहेत. आणि गोळा फेकायचा आहे 6 मीटर, 4 किलोचा गोळा असतो, त्यासाठी 15 मार्क आहेत. अशा पद्धतीने हे झाले 50 मार्क, हे लक्षात घ्या. त्यामुळे ग्राउंड असं काही फार ग्राउंडमध्ये अगोदर सारखं काही लॉंग जम्प किंवा पुलअप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता नाहीये. ह्या 3च इव्हेंट्स या ग्राउंडमध्ये आपल्याला आहेत. तेव्हा ग्राउंडची आपल्याला खूप चांगली तयारी करायची. आता हे समजून घेतल्यानंतर मग पुढचा प्रश्न असा असतो की याच्यामध्ये किमान किती मार्क्स मिळवावे लागतील जेणेकरून आपण पुढच्या लेखी परीक्षेला पात्र होणार आहे. तर बघा, इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लेखी परीक्षेला पात्र होण्यासाठी तुम्हाला ग्राउंडमध्ये 50% मार्क्स किमान घेणं गरजेचं आहे. मग आता 50 मार्कांचं आपलं ग्राउंड आहे, मग ते मुलांचा असू द्या किंवा मुलींचा असू द्या, यामध्ये आपल्याला 50% मार्क घ्यायचे. मग 50 त्या 50% म्हटलं की 25 मार्क्स होतात. म्हणजे आपल्याला ग्राउंडमध्ये किमान 25 मार्क घेणं गरजेचं आहे, तरच आपण लेखी परीक्षेला पात्र होतो. आता लेखी परीक्षेचे मार्क आणि ग्राउंडचे मार्क एकत्रित करून आपला निकाल लागतो. त्यामुळे ग्राउंडला असा प्रयत्न करायचा आहे की 40 पेक्षा जास्त मार्क्स आपल्याला कसे येतील, पण लेखी परीक्षेला जाण्याकरता किमान 25 मार्क घेणं गरजेचं आहे. तर या मुद्द्यावरती आज आपण माहिती जाणून घेतली. व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या 2 बॅचेस आपण उपलब्ध करून दिलेले आहे. एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचवरती पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ही पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे. या दोन्ही बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत. 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरवर संपर्क करा. आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच तुम्ही हे जे चॅनल पाहता इग्नाइट अकॅडमीचं ते सबस्क्राईब करा.